जवळपास राजा महाराजाच्या काळातला आहे तरी. वेळी एकदम छान वाटेल इथं, म्हणजे एकदम मोकळा परिसर आहे, एकदम असं सुंदर नैसर्गिक. ऐ, कुठं दर्शन घ्यायला हा दर्शन घ्यायला बा. आता दीदी एकदम बेस्ट झाली. आता एकदम होणार सून मी या घरची, ते टायटल बरोबर पक्का बसलंय. काय तसं नसतं म्हणायचं अंशू. हा काय जेवण नाही केलं माहित नाही ना तुला. मी जेवण नाही केलं. का बरं? मी केलं नाही जेवण. अगं पण का मला पास्ता खायचा होता. काय मग ही का बरं टाकली? ही असते का मी पास्ता? आता व्हिडिओ बघून तू काय व्हिडिओ बघून करते बाबा? बघा मंडळी, अशी ट्रायल मारत राहते दीदी आमची. तू कधीपासून पास्ता खायला लागली? खूप वाटला रेसिपी पाहिली खूप वाटला. बघ हा का. मी जेवण करतो, मी जेवलो नाही. खूप नाही जेवला हम्म. का बरं? काय मला तिकडं जायचं होतं म्हणलं आता मी तुला म्हटलं होतं तरी. काय नाही नाही पप्पांचा खिसा रिकामा करून काय ते बाहेरून खाऊन घेऊन. पप्पा खिसारी कामा करायचं का तुमचा? सांगा. खिसारी कामा करू का? पप्पा पण नेहमी निलू तुम्हाला पार्टी देतो. पप्पा मला कधीच बाहेर खाऊ घालत नाही. कोणाला? कोण पार्टी दिली नाही तुला? पप्पा कधीच बाहेरचं हा असंच म्हणत नाही. हा तसं म्हण ना. मी दिली नाही असं होऊ शकत नाही. पप्पाच चाललंय. पप्पा पप्पा पार्टी देत आहे. पप्पा डायरेक्ट चिकन मटन घेऊन येते. त्याला माहिती आहे की मी खात नाही. चिकन मटन घेऊन येतात, खावा म्हणतात, पोट बघून खावा. मी खात नाही. आमची दिदी आहे शाकाहारी, आमची दिदी गरीब आहे. आमची दिदी, आमच्या दिदीला काय भेटतच पप्पा चिकन आणतात. आम्ही आमचं सगळ्यांचं बघतोय चिकन मटन मध्ये. मग शेवटी त्रास आहे ह्यांच्या हजबंडला. मग की हजबंडला गोड बोलती, मग भांडण करती. मग सगळ्यांचं आमचं जेवण झालं. त्याला पण उपाशी ठेवती, त्याला घेऊन जाते. मग बाहेर सँडविच पिझ्झा खाती, टोमॅटो सूप खाती. काय टोमॅटो सूप आवडतं ना? टोमॅटो सूप आणि मोस्ट फेवरेट आमचा तिचा बैंगन मसाला. अब्बा एवढं वर्ष राहतं ना बाहेर तुझ्या. नाही. घरचंच लागते तिच्या हातचं. मग ते करून मग आमच्या दिदीचं जेव्हा पोट भरतंय मग तेव्हा बाहेर जेवण करतो. नाही तसं नाही. मेथीची भाजी, शेवग्याची भाजी, अरे वा वा वा, बस. पोळी, ठेचा. बघा मंडळी, मी रूमवरती ब्लॉग केला होता. सांगितलं होतं ना जेवायचं कसं असतं. घर असले की आरामात जेवण होतं. काय टेन्शन नाही, बनवायचं टेन्शन नाही, काय नाही, सगळं रेडी. एकदम मस्त वाटायला. फक्त विषय असा झालाय मंडळी, आमची मम्माश्री नाहीये. वेळ अमावस्याच्या निमित्तानं आमची मम्मी गावाकडे गेले आणि सांगितलं पण होतं आमच्या मम्मीला की मी येतोय म्हणून. पण कसं काय गेले आता, डायरेक्ट उडी मारून गेले. आता जाऊ द्या. तरी पण कॉन्टॅक्ट केला. आमची मम्मी उद्या येते. काय यार थांबायचं होतं घरी, पण पेपरमुळे आपल्याला जावं लागेल वापस. तिथे उत्तपा कर की ग. नाही का उत्तपा. आणि मला ती भेंडीची भाजी दिदी. मग आज कर ना, आणू का मी? मी आज दुसरं करणार, सोयाबीन चिली करणार आहे. हे नको नाही. चिली म्हणजे हीच झालं ना, ते स्टार्टर झालं ना. मेन कोर्स. ती काय जेवण आहे का सोया चिली? हा, भेंडी दही मी घेऊन येतो. मग आमची दिदी एवढी भारी भाजी बनवती. म्हणजे दिदीचं जसं लग्न झालं, दिदीला आधी येत नव्हतं वाटतं. आधी येत नव्हतं ना, येत होतं. मला सवय नव्हती दिदीच्या हाताच्या जेवणाची. आणि खरं सांगू काय, चव बिव काहीच नव्हती. दिदीला जेवायला येत होतं पण चव नव्हती भाजीमध्ये. पण आता दिदी एवढी एक्सपर्ट झाली, एवढी एक्सपर्ट. आता दिदी एकदम बेस्ट झाली. चव नव्हती म्हणजे सुरुवातीला मम्मीच्या हाताची चव तोंडात बसली होती ना. आता तू जरी चपाती बनवली आणि मम्मीने जरी बनवली ना, तरी असं वाटायचं वेगळी चपाती लागेल असं. हा, मग आता दिदी एकदम बेस्ट झाली.
आता एकदम होणार सून मी या घरची ते टायटल बरोबर पक्का बसलंय. चला बघा मंडळी, नाही ही तर घेतलंय आपण, शेवगा घेतलाय, चपाती, जेवण करून घेऊया आता आपण. 1 hour later. ओ गमा ओ, झोप झाली. चला दिदी कुठं आहे मग बरं? बिबे एवढं झोपतात का? झाली झोप ना? कोण रडलं मग? भीती वाटली? काय रडलं मग? स्वप्न पडलं होतं का? दीदी अयो काय अंशू हातात? काय हातात? सांग काय आहे सांग. अरे बाप, चीज बॉल आहे बाबा. चीज बॉल कधी आणली तू? आमच्या परवा आणली? रिझर्वर असेल. चल या आपण दोघं खाऊ. हो. आम्ही दोघंच खातो फक्त, बाकी कोण नाही खात. Later that same evening. काय कुठं? ऐ आ, कुठं? तिथं दर्शन घ्यायला. हा दर्शन घ्यायला वा. कशाचं दर्शन? हा कुठं चालले बाबा दर्शन घ्यायला आमच्या अंशूला? चला. मी येऊ का नको तुझ्यासोबत? ये ना. हा काय झालं ये ना. मी येऊन काय करू? ए चल पुढे ऐ तसं नसतं बोलायचं जॅकला. चल. अंशू आम्ही चाललो चल तिकडं. हा अरे चल. जाकू. हा दादा, एक तर असं बोलायचं आणि वरून दादा करायचं. चिकीचं घर ते नाही तर सोडले. हा, गळू दे. गलू दे काय? मग जॅक आहे ना आपला, तसं करतात का जॅकला? गलू दे काय? गलू दे काय? बरं मी येऊ का नको? ये ना. येऊन काय करायचं? मी येऊन काय करू? जाग, जाग, जाग. मी येऊन काय करू सांग? जाऊ. कुठं जायचं? येतो पिल्लू मी, हा थोडं ना. हा काय घाबरायचं काय? आता जो ब्लॉग होणार आहे सिद्धेश्वर मंदिरला होणार आहे. मी माझा फर्स्ट टाइम आहे. मी अजून आतापर्यंत गेलो नाही इथं सिद्धेश्वर मंदिरला. सो माझं फर्स्ट टाइम असणार आहे. सो म्हणलं चला आज ब्लॉग पण काढणं होईल, एन्जॉय पण करू. आणि अंशू पण आहे. माहिती का त्यांचं? हे का इंगळे इंगळे इंग्ले का कुछ कुत्रे कसले बघायचं का? इंग्ले का कुछ त्याचं नाव प्रियंका रावते. असं आहे व्हय? आमच्या सोबत अजून एक मेंबर आहे, तुम्हाला दिसत नसल. बघा बघा दिसलं. मम्मा, अंशू, बाबा, तू मी हो मी एक काय. आता सिद्धेश्वर पी 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 पी. फॉरेस्ट आहे. We saw the best girl round and round. दादा हा लावून बसत गाणं. थांब की, आलो ना We आपण. saw the best girl round and round. तिकडे आहे का पार्किंग? तिकडे लावा राईट साईडला. ओके. आयु साहेबा. व्ह्यू कसला छान दिसतोय बघा ना. पाहिजे होतं सूर्य, पाहिजे होता सूर्य. नाही दिसतोय ना, म्हणजे असं सनसेट टाइप दिसायला एकदम छान. दुपारचा खूप वासायला सुंदर. कशाचा वास? धुरचा वय. आहे तसं नसतं म्हणायचं अंशू. हा हा क्यूटच म्हणायचं असतंय. ते पण क्यूट आहे, हाडरे नाही म्हणायचं. बघ बर किती क्यूट आहे ते. अरे पिल्लो
इकडे बघ अंशू. काय म्हणते? तिकडे तिकडे आपली तिकडे. हो हो छान आहे हो. आता पूजा करता का? हो किती वाजता आहे पूजा? 2 टाइम असते. श्रावण पूजा असते. बरं बरं. फार जुनं मंदिर आहे. एकदम म्हणजे जवळपास राजा महाराजाच्या काळातला मंदिर आहे. हां 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 इसापूर नावाचा राजा, हां. त्या राजाने याचा जीर्णोद्धार केला आहे. बरं. एकदम छान वाटेल इथं. म्हणजे एकदम मोकळा परिसर आहे. एकदम असं सुंदर नैसर्गिक आणि एकदम असं शांत वातावरण. तुमचा फोटो घ्यायचा मला. बाबा, होय ना तुमचा फोटो घ्यायचा. कुठे जायचं? छान काढा हा. ओके ओके. काढला की रे. मी कसं आला दाखव. किती छान काढलाय पण हा बघ ना. हे बघ हे बघ. बघा अरे A few moments later. उतरा. Shadow, purple free. अयो काय करायची? एका हाताने असते बाई पोळी. ऐकायली कुठं बघ ना. वाया चल जेवण करू. चला जेवण करू. मंडळी आजचा ब्लॉग आपण एंड करूयात. तुम्ही मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते. आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्या आपण भेटूयात वापस अशाच एक चांगल्याशा ब्लॉगमध्ये. आता बाय. आता मस्त जरा आराम करू द्या मला. मी आता झोप घेतो. उद्या आपण एक छानसा ब्लॉग काढायला जाणार आहे बाहेर. आणि आता मी सध्या धाराशिवमध्ये आहे. धाराशिवचं जे स्पेशल आहे त्याचा ब्लॉग जाणार आहे. एक स्वीट म्हणू शकतो, एक स्वीट डिश जे की खूप स्पेशल आहे पण माहिती नाही लोकांना नेमकं कुठं. त्याच्यामुळे आपण म्हटलं जरा ब्लॉग काढून येऊ. ओके. सो उद्याचा ब्लॉग डायरेक्ट नाही सांगणार, हिंट आहे. ओके. सो आजचा ब्लॉग आता आपण एंड करूयात. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आता गुड नाईट. टेक केअर. sayonara.